दीदीची तिकडे भांडणं लागलीत कशामुळे लागलीत माहिती का? ती मला मागाशी चेष्टाने म्हटली मी पाहतेस मम्मी तुझ्याकडं. तर भैया लगेच तुटून पडला तिच्यावर. त्यानंतर मम्मीला काय पाहते म्हणे मम्मीच्या पाया पड म्हणे माफी माग. भैया काही रेटायला तयार नाही का. अरे भैया ती चेष्टाने म्हणली ती मला. ए परा भैया अरे चेष्टाने म्हणली होती ती. तू कशाला एवढं हे करतोस नाही का? तरी पण ऐक ना. अरे असं मोठेपणी वाग. लहानपणी काय कुणी म्हणन असं का मम्मीला अशी बोलती का मम्मीला अशी बोलती का? मोठेपणी वागायचं असं. एकाचा किती जीव आहे माझ्यात. त्यानंतर मम्मीला उलट बोलती. काय झालं भैया नेमकं सांग. भैया भैया काय झालं भैया नेमकं सांग. काय म्हणली मला? काय म्हणली दीदी? चेष्टा केलं होतं रे तिने. चेष्टा केली. तू का मी एवढं सिरियसली घेतोय नाही का? त्यानंतर मी पण चेष्टा करतो तुझी. आता बाय म्हणतो बोलशील का आता बोलशील का? ऐका तिला मारून मारून घेतलंय तिने. आणि आगाव तू बोलत असतो मला तेव्हा रे. होय तू बोलतो त्यावेळेस काय करायचं? काय भैया शकून कबूल करून घेता ते आता. चेष्टा करायची नाही का? आणि तू कर चेष्टा माझी. होय तू करतो चेष्टा त्यावेळेस कोणी बोलायचं रे? तू पण मला काही पण बोलतो त्यावेळेस दीदी कधी म्हणते तुला मम्मीला असं कम बोलतो म्हणून? हा तुला सकाळीच मी म्हटलं माझी चेष्टा करून तुझी मिळून का मम्मी कोण मला सांग नेमकं. ते माझी सुद्धा चेष्टा करत असं भैया सुद्धा. होय तू चेष्टा करतो त्यावेळेस. हा ते बरोबर आहे म्हणा. तिने चेष्टाने हात उगारला है ना. लयच गुड बॉय. पण लहानपणी वागते तशी मोठेपणी असाच वागशील का? लात मारू नये बहिणीला. मोठेपणी असाच वागशील का? मग तर म्हणशील कोण मम्मी कुठे मम्मी मला सांग. मग माझीच लेक येईन त्यावेळेस. माझी लेक म्हणा असं म्हणतो काय मम्मीला? वय तिची येईन त्यावेळेस मला तुला भांडायला. मग आज जसं तू भांडतो ना तशी ती भांडण मग तुला जमन का मग?